अक्कलकोट रोड गांधीनगर भाग क्रमांक 5 येथील श्रीराम यांच्या घरात अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आग विझवताना अचानकपणे घरातील गॅस स्फोट झाले. या आगीत श्रीराम कुटुंबियांचे जवळपास 10 लाखांचा नुकसान झाल्याचा अंदाज श्रीराम कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचेही नुकसान झाल्याचे दिसून आले. त्या गॅस स्फोटमुळे घराच्या पाठीमागच्या घराची भिंत कोसळून किचन कट्टा व इतर भांडी कुंडी सगळीकडे अस्ताव्यस्त पडल्या. ही भयानक ग्रस्त परिस्थिती पाहून या घरातील मंडळी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. काही जण घरच्या दुकानाचे शटर उघडून घरातील सर्व मंडळी घरासमोरील गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात धाव घेतले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तेव्हा शासनाने या आग लागलेल्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मदतीची गरज असल्याचे या भागातील नागरिकातून चर्चा होताना दिसून आले. विशेष म्हणजे घरातील सर्व मंडळी गणेश उत्सवाचे देखावा पाहण्यासाठी गेले असता सर्वांचा जीव वाचले आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माझं नाव विठ्ठल यल्ला श्रीराम. काल रात्री 8:30च्या सुमारास आमच्या घरी आग लागून शॉर्ट सर्किट होऊन आग लागला असं वाटते. मग ते शॉर्ट सर्किट येऊन आग लागलं. फुल टाकी होतं, गॅस टाकी, ते स्फोट होऊन आम्ही घरात कोण नव्हतो, सगळे बाहेर गेलो होतो. ही घटना घडली आहे. कधीच वेळ? 9 वाजता संध्याकाळी 9 वाजता घडली. रात्री कोणी नव्हतं का? कोण नव्हतं घरात. कोणाला जीवितहानी वगैरे? कोणाला काही झालं नाही. काय झालं नाही. तुमचं अपेक्षा काय आता? आम्हाला मदत मिळावी. घराचं एवढं नुकसान झालेलं आहे. दुकान होतं आमचं, दुकान पण नुकसान झालं. फ्रीज, 2 टीव्ही, कूलर सगळं होतं, सगळं नुकसान झालं आमचं. लॅपटॉप होतं, कॅम्प्युटर होते. दुकानचं पण नुकसान झालं सगळं. 10 लाख नुकसान झालं आमचं.
काय तर आम्हाला मदत पाहिजे शासनाकडून मदत आम्हाला बोलायला